जिल्हाधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या फेर तपासणीचे आदेश द्यावेत, त्यानुसार आमची तयारी असेल, अशी भूमिका डॉक्टर सुनील हनद्राळमठ यांनी मांडली आहे। बदल्या रोखण्यासाठी तसंच पसंतीच्या ठिकाणी बदलीसाठी जिल्हा परिषदेकडील अनेक शिक्षकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर करून याचा लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आलाय। इन सोलापूर न्यूज चॅनल या सर्व रॅकेटचा करतोय पर्दाफाश। गुरुजन, शिक्षण विभाग, प्रशासन, जिल्हा परिषद माजी सदस्य, अपंगांच्या संघटनेचा राजकीय वरदहस्त लाभलेला पुढारी अशा संगनमतातून कुणी झाले कर्णबधीर, कुणाचा दृष्टीदोष, कुणी अस्थिव्यंग, कुणी काही तर कुणी काही। बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आणि आमच्या बनेल शिक्षकांनी बनावट अपंगत्वाचे दाखले तितक्याच प्रमाणात त्वरित दाखल केले। तब्बल 163 अपंग शिक्षक। कसे झाले हे बोगस दाखले? किती पैसा याला मोजला गेला? कसं झालं धारिष्ट या गुरुजनांचं? आमच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही गप्प कसे? सारा लक्ष्मी दर्शनाचा खेळ, खाबुगिरी आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा इतका भयंकर प्रकार घडूनही मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे खुशाल आहेत। समिती नेमण्याचा फार्स त्यांनी केला। आता ऑनलाईन दाखल्यांचा निकष ते लावतायत। पण सोलापूरकरांनो, हे ऑनलाईन दाखलेच बोगस असतील तर बनेल गुरुजनांना कोणती शिक्षा होणार? इन सोलापूर न्यूज चॅनलनं संपूर्ण प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा चंग बांधलाय। म्हणूनच या दाखल्यांची शहानिशा करण्याला प्राधान्य दिलं। बदल्यांच्या हालचालीपूर्वी बहुतांश शिक्षक शारीरिक दृष्ट्या ठीक-ठाक आणि एकाएकी कर्णबधिरांची संख्या आली कुठून? धडधाकट शिक्षकांना कर्णबधीर, अल्पदृष्टी, दृष्टी दोष ठरवलं कुणी आणि कसं? तब्बल 163 शिक्षक कागदोपत्री अपंग। गुन्हेगारी वृत्तीचा हा घोळ। या संदर्भात आम्ही थेट संपर्क साधला तो डॉक्टर सुनील हनद्राळमठ यांच्याशी। बनावट अपंगत्वाचे दाखले शिक्षकांनी काढले याचं गांभीर्य वेळीच ओळखलं पाहिजे असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं। या प्रकरणी दोषींना समोर आणण्याचा पर्याय त्यांनी सांगितला। खरीच लबाडी बाहेर काढायची असेल तर आम्हाला संबंधित शिक्षकांच्या फेर तपासणीचे आदेश आता हवेत असं डॉक्टर सुनील हनद्राळमठ यांनी सांगितलं। ऑनलाईन दाखल्याच्या पर्यायापेक्षा फेर तपासणी केल्यास जिल्हा परिषदेकडील शिक्षकांचा भ्रष्टाचार उघड होईल, लबाड महाभाग समोर येतील असं डॉक्टर सुनील हनद्राळमठ यांचं मत आहे। आता अशा प्रकारची यादी तर आपल्याला अजूनपर्यंत आली नाही, पण आपल्या जिल्हा परिषदेतील सीईओंना अपंगांची फेर तपासणी करण्याचे अधिकार आहेत आणि जर काही बोगस प्रमाणपत्र आढळले असतील तर ते सीईओ फेर तपासणीसाठी आमच्याकडे पाठवतात आणि त्यावेळेला मग ते प्रमाणपत्र बघून आम्ही आणि त्या अपंग व्यक्तीला बोलवून त्याची पुनर्तपासणी करून आता तर पूर्ण अपंग प्रमाणपत्र प्रणाली ही पूर्णपणे संगणकीय आहे। SADM प्रणाली म्हणतो आम्ही त्याला। ते सॉफ्टवेअर शासनानेच कॉम्प्युटरमध्ये फीड केलेलं आहे आणि जे अपंगत्व आहे ते आपण जस्ट फीड केल्यानंतर अपंग प्रमाणपत्र टक्केवारी हे कॉम्प्युटरद्वारेच दिली जाते। त्यामुळे ही प्रणाली आता पूर्णपणे पारदर्शक आहे, पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे। त्यामुळे असे काही प्रमाणपत्र आढळल्यास आणि ते जर फेर तपासणीसाठी
सीओनकडून आमच्याकडे रेफर झाल्यास त्यांची पूर्ण तपासणी करणं आमच्यासाठी आवश्यक आहे आणि जे काय आहे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे ते करण्यात येतील. सीओना अधिकार आहेत, कलेक्टरना अधिकार आहेत. ते कुठल्याही शासकीय सेवेत असलेल्या अपंगांचे प्रमाणपत्र परत जर त्यांना शंका आल्यास त्यांना अधिकार आहेत की ते पुनर्तपासणीसाठी पुन्हा एकदा आमच्याकडे पाठवण्याचे. मग डोंगरे साहेब आता 163 शिक्षकांच्या अपंगत्वाचा छडा तुम्ही लावाच. ऑनलाईन दाखले पाहू नका. या 72 शिक्षकांची फेर तपासणीच करा. कुणाचे कान बधीर झालेत, कुणाच्या अंगातला त्राण नाहीसा झालाय, कुठल्या शिक्षकाच्या डोळ्यावर झापड आलीये हे आता समाजासमोर येणं गरजेचं आहे. ऑनलाईन दाखल्यातही गप्पा घोळ आहे. 50,000 लाखाला दाखला हजर केला जातोय. बनावट सह्या शिक्के अशी चालूगिरीची शक्यता नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी बोलून दाखवली. शिक्षक हा एक असं पवित्र नातं आहे, परंतु त्यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणे अपंगामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधून बोगस सर्टिफिकेट गोळा करून त्यांनी नोकरी लागल्यात. अजून ते पण ऑनलाईन सर्टिफिकेट ऑनलाईन घेऊन त्यांनी कुणाला 30% आहे, कुणाला 15%, 20% असे लोकसुद्धा 60%, 70%चे सर्टिफिकेट आणून त्यांनी नोकरी लागल्यात. ह्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. फार मोठा ह्यामध्ये अपराधबरी झालेली आहे. खरं म्हणलं तर हे जे काम केलेत शिक्षकांनी त्यांना न शोभणारे काम केलेत. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जे आज सध्या वादळ उठलेलं आहे, शिक्षकामध्ये जे अपंग सर्टिफिकेट लावून नोकरी लागल्यात, हे फार मोठा गोंधळ झालेला आहे. यामध्ये शासनाने लक्ष घालणे गरजेचं आहे. कारण हे लिंक कुठं आहे? ह्यात डॉक्टरांचा दोष आहे का, जे क्लर्क आहे ज्याने करून करताय त्याच्यावर शिक्षा होणे गरजेचं आहे. खरं अपंगाला त्रास व्हायला आहे, जे खरं अपंग तत्व आहे त्याला शिक्षकाची नोकरी लागत नाही. हे असे भोगस शिक्षक सर्टिफिकेट घेऊन नोकरी लागल्यात. ह्यामध्ये चौकशी होणे गरजेचं आहे. कारण ह्या पोलीस मार्फत चौकशी व्हायला पाहिजे. सखोल चौकशी होऊन योग्य ते कारवाई, जेणेकरून ते दवाखान्याचे डॉक्टर असू द्या किंवा क्लर्क असू द्या, कोणी कुठलाही मोठ्या पदाचा माणूस असू द्या, त्याच्यावर योग्य ते शासन होणे गरजेचं आहे. मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून कित्येक शिक्षक क्षणात अपंग झाले. सवलतीचा लाभ घेतला. आता हा सारा खेळ याच गुरुजनांवर उलटण्याची वेळ जवळ आली आहे. बनेल शिक्षकांना समोर आणा. प्रत्येकाच्या अपंगत्वाची फेर तपासणी करा. लबाडांचं पितळ उघड पडताच सरळ घरचा रस्ता दाखवा आणि शिक्षेचीही तरतूद करा अशी मागणी जोर धरते. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे साऱ्या प्रकरणी सारव आणि नरमाईची भूमिका घेत आहेत. शिक्षण विभागाचे हात ओले झालेत. अपंग शिक्षक संघटनेचा राजकीय वरदहस्त असणारा पुढारी म्होरक्या ठरला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्यही यातून सुटणारे नाहीत. अगदी वरिष्ठ पातळीवर प्रकरणाचा हिशोब आता सुरू झालाय. अपंग शिक्षकांच्या फेर तपासणीलाच आता सर्वोत्तम पर्याय म्हणावा लागेल. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे हे यासाठी धजावत नसतील तर लोकहितासाठी, शिक्षण क्षेत्रातील शुद्धीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अपंग शिक्षकांची यादी हाती घ्यावी. प्रत्येकाच्या फेर तपासणीचे आदेश द्यावेत आणि एकदाचा प्रकरणाचा छडा लावावा हीच आताची वेळ सांगते.